नमस्कार, मी सोनाली स्टोरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण श्रीमद भागवतातील पुढची कथा भगवान कृष्णांच्या मुखात विश्वरूप दर्शन स्कंध 10 मधून घेतलेली आहे. एकदा यदुवंशाचे कुलोपाध्याय गर्गमुनींना वसुदेवांनी नंद महाराजांकडे जाऊन भेटण्याची विनंती केली. त्यांना पाहिल्यावर नंदांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि म्हणाले, हे मुनिवर्य, आपण भगवंतांचे श्रेष्ठ भक्त आहात, त्यामुळे आपल्याला कशाचीच आवश्यकता नाही, परंतु आपली सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. आपणासारखे महात्मे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, ते स्वतःच्या लाभासाठी नाही तर सामान्य संसारी जनांचे कल्याण साधण्यासाठीच. हे ब्राह्मणवर, आपण ज्योतिषशास्त्राचे जाणते आहात आणि माणसाने पूर्वजन्मात काय केले व त्याचे तो सध्या काय परिणाम भोगत आहे हे आपणास समजते. आता आपण माझ्या घरी येण्याची कृपा केली आहे, तेव्हा माझ्या दोन्ही पुत्रांचे नामकरण विधी करा आणि त्यांचे भविष्यही सांगा. त्यांची ही विनंती मान्य करून गर्गमुनी म्हणाले, मी यदुवंशाचा कुलोपाध्याय असल्याने तुझ्या पुत्रांसाठी निश्चितच शुद्धीकरण करेन, परंतु कंस फार धोरणी व दुष्ट आहे. त्याला हे समजले तर तुझे पुत्र हे देवकी पुत्र आहेत असे समजेल. आपला काळ कुठेतरी जन्मास आल्याचे त्याला योगमायेकडून यापूर्वीच समजले आहे. त्याला तुझी व वसुदेवाची मैत्रीही ज्ञात आहे, त्यामुळे कृष्ण हा देवकीचा पुत्र आहे या संशयाने तो त्याला ठार मारण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. त्यावर आपण हे शुद्धीकरण आमच्या गोशाळेत गुप्तपणे करावे, त्याची माहिती मी माझ्या नातेवाईक व मित्रांनाही कळू देणार नाही असे नंद महाराजांनी सांगितले. त्यानुसार कृष्ण व बलदेवाचे नामकरण विधी करताना गर्गमुनी म्हणाले, रोहिणीचा पुत्र बलदेव हा आपल्या नातेवाईक व मित्रांना खूप आनंद देईल आणि त्यामुळे राम म्हणून ओळखला जाईल. त्याचे शरीर सामर्थ्य प्रचंड असल्याने लोक त्याला बल असेही म्हणतील. वसुदेव व तुझ्या कुटुंबाला त्याने एकत्र आणले आहे, म्हणून त्याला संकर्षण हे नावही लाभेल. नंदा, तुझा दुसरा पुत्र कृष्ण हा प्रत्येक युगात भगवंतांचा अवतार म्हणून जन्मास येतो. पूर्वी त्याने गौर, रक्त व पीतवर्ण घेतला होता, आता तो कृष्णवर्णी बनला आहे. तो वासुदेव पुत्र म्हणून जन्मास आल्यामुळे वासुदेव या नावाने ओळखला जाईल. त्याच्या बाललीला तुझेच नव्हे तर गोकुळवासियांचेही कल्याण साधणाऱ्या ठरतील आणि मग तुम्ही सर्व संकटांवर मात करू शकाल. जे कृष्णभक्ती करतात त्यांना राक्षस कधीही मात देऊ शकत नाहीत हे लक्षात घे. तुझा पुत्र गुण, वैभव, कीर्ती आणि प्रभाव या सर्वच बाबतीत भगवान नारायणा समान आहे, त्यामुळे तू त्याचा सांभाळ अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. एवढे सांगून गर्गमुनींनी नंद महाराजांचा निरोप घेतला आणि पुढे लवकरच कृष्ण व बलराम रांगू लागले आणि मग त्यांच्या अवखळ बाललीलांनी सर्वदूर एक नवाच आनंद निर्माण केला. काही वेळा ते दोघे जणही गोठ्यात रांगत जाऊन तेथील शेण आणि मूत्रात स्वतःला बरबटवून घेत, तर काही वेळा पैंजणांचा नाद ऐकून ते पायी जाणाऱ्या गोपींच्या मागे लागत. त्यांना असे करताना पाहिले की रोहिणी व यशोदा मोठ्या प्रेमानं त्यांना कडेवर घेत आणि दूध पाजत. काही वेळा ही खोडकर बालके वासरांच्या शेपट्या पकडत आणि त्यांच्या मागे फरफटत जात. त्यांची ही गंमत दृष्टीस पडली की शेजारच्या पाजारच्या स्त्रिया आपली घरकामे थांबवून त्यांच्याकडेच पाहत बसत आणि मग भानावर आल्या की वासरांपासून सोडवून त्यांना उचलून घ्यायचे. अर्थात कृष्ण व बलरामांच्या अशा खेळांमुळे रोहिणी व यशोदा नेहमी तशा धास्तावलेल्याच असत. आपल्या बछड्यांना गायीची शिंगे लागणार नाहीत ना, तो त्यांच्या खुराकाली तर येणार नाही ना, झाडाझुडपांचे काटे तर त्यांना टोचणार नाहीत ना, अशा शंकांनी त्या कायम चिंताग्रस्त असत. पुढे कृष्ण बलराम छान चालू लागले आणि मग इतर समवयस्क मुलांबरोबर त्यांची दंगामस्ती व खेळ सुरू झाले. त्यांचा आनंद लुटणाऱ्या गोपी काही वेळा यशोदेकडे जाऊन तक्रारीच्या सुरात म्हणायच्या, यशोदे, तुझ्या मुलाला जरा आवर. गोदोहनापूर्वीच आमच्या घरी येऊन तो वासरांना सोडतो आणि आमचे धणी रागवले की आमच्याकडे पाहून हसतो.
काही वेळा तो आमच्या दूध दही ताकाची चोरी करतो आणि स्वतः तर खातोच, पण आसपासच्या वानरांनाही पोटभर खायला घालतो. अशी चोरी करायला मिळाली नाही की तो आमचे दही दुधाचे घट फोडतो आणि आमच्या लहान मुलांना चिमटे काढून रडवून पळून जातो. यशोदे, आमचे लोणी दह्याचे घट शिंक्यावर टांगून ठेवलेले असतात, पण बलराम व अन्य सवगडांच्या मदतीने कृष्ण वर चढतो आणि घटांना भोग पाडून दही लोणी मटकावतो. अशा वेळी त्याला पकडले आणि अरे चोरा असे म्हटले की मी नाही, तुम्हीच चोर आहात असे म्हणून तो आम्हाला वाकुल्या दाखवतो आणि तर काही वेळा तर तेथेच सुशी करतो. आता जरी तो शहाण्या मुलासारखा तुझ्यासमोर बसलेला असला तरी तो फार खोडकर आणि लबाड आहे. गोपींच्या तक्रारी ऐकल्यामुळे की काय यशोदा डोळे वटारून कृष्णाकडे पाहायची, पण तो घाबरल्याचे असे काही सोंग करी की तिचा राग तत्क्षणी मावळून जाई. अर्थात गोपींच्याही तक्रारी तशा लटक्याच होत्या. कृष्णाचा हसरा चेहरा आणि अवखळ लीला पाहण्यात त्यांना खरोखरच स्वर्गीय आनंद मिळे. एक दिवस कृष्ण व बलराम खेळत असताना काही गोपबालकांनी यशोदेकडे जाऊन कृष्ण माती खात आहे असे सांगितले. ते ऐकल्यावर ती लगेच धावत कृष्णाकडे गेली आणि त्याचे तोंड उघडण्याचा प्रयत्न करीत म्हणाली, अरे लबाडा, तू इतका अवखळ कसा? येथे येऊन अशी माती काय खातोस? त्यावर कृष्ण उत्तरला, माते, ही मुलं खोटे बोलत आहेत. तू मला शिक्षा करावी म्हणून मी माती खाल्ल्याचे खोटी तक्रार तुझ्याकडे करीत आहेत. तुला खोटे वाटत असेल तर माझ्या तोंडात पहा. कृष्णाच्या म्हणण्यानुसार यशोदेने केले तेव्हा तिला त्यांच्या तोंडात सर्व चल अचल प्राणीमात्र अंतराळ सर्व दिशा पृथ्वीवरील सर्व पर्वत सागर द्वीपे आकाशस्थ ग्रहमालिका मन भावना भौतिक प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम आणि प्रत्येक सजीव प्राणीमात्रास दिले गेलेले आयुर्मान व त्यांची कर्मांची फळे या साऱ्याचे विराट दर्शन झाले. आपण वृंदावनात कृष्णाला मांडीवर घेऊन बसलो आहोत असेही तिने पाहिले आणि आपला मुलगा नेमका कोण आहे, आपण पाहतोय ते स्वप्न वा दृष्टीभ्रम तर नाही ना, हा सर्व आपल्या मुलाच्या दिव्य शक्तीचा प्रताप आहे असे अनेक विचार मनात आल्याने ती गोंधळून गेली. अर्थात आपल्या साऱ्या शंका चुकीच्या आहेत असेही तिला वाटू लागले. ती विचार करू लागली की हे स्वप्न तर असू शकत नाही, कारण मी झोपेत नाही आणि मग डोळे टक्क उघडे आहेत. ही देवमाया असू शकत नाही, कारण त्याचा अनुभव यायला मी कोणी देवी देवता नाही. माझे डोके फिरले आहे असेही म्हणता येणार नाही, कारण मी मनाने अगदी ठणठणीत आहे. त्यामुळे हा सारा प्रकार म्हणजे अन्य काही नाही तर गर्गमुनींनी वर्तविलेली माझ्या मुलाची अद्भुत शक्तीच आहे. आता मला त्या भगवंतालाच शरण गेले पाहिजे, कारण तोच सर्व कारणांचे कारण आहे. त्याने निर्माण केलेल्या मायेमुळेच मी नंद महाराजांना आपले पती व कृष्णास पुत्र मानत आहे आणि राणी असल्यामुळे स्वतःला या सर्व वैभवाची मालकीण समजत होते. परंतु प्रत्यक्षात मी अन्य काही नाही तर फक्त भगवंतांची आजन्म सेविका आहे. तेच माझे खरे व अंतिम आश्रयस्थान आहे. या प्रकारे भगवंतांच्या कृपेने यशोदा मातेस त्या क्षणी जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान जरूर समजले, पण दुसऱ्याच क्षणी योगमायेच्या प्रभावामुळे तिच्या मनात पुत्राविषयीचे ममत्व पुन्हा जागृत झाले. तिच्या भावावस्थेचे हे वर्णन ऐकून महाराज परीक्षित शुकदेव गोस्वामींना विचारते म्हणाले की यशोदा व तिच्या पतीने पूर्वजन्मात असे नेमके कोणते पुण्यकर्म केले की ज्या योगे त्यांना भगवंतांचे हे अलौकिक प्रेम प्राप्त झाले. खरे तर वसुदेव व देवकी हे कृष्णाचे खरे मातापिता होत. मग कृष्णांच्या बाललीलाचा आनंद त्यांना नव्हे तर नंद यशोदेस कसा काय मिळाला? त्यांचे हे प्रश्न ऐकून शुकदेव म्हणाले, सर्वश्रेष्ठ वसु द्रोण व त्यांची पत्नी धरा यांनी एकदा ब्रह्मदेवाकडे पृथ्वीवर जन्म देण्याची व आपल्या पोटी पुत्र म्हणून साक्षात भगवान विष्णू यावेत अशी प्रार्थना केली. त्यास ब्रह्मदेवांनी अनुकूल प्रतिसाद दिला आणि मग द्रोण हे नंद महाराज व धरा ही यशोदा म्हणून वृंदावनात जन्मास आले. पुढे कृष्ण व बलराम यांनीही तेथे ब्रह्मदेवांच्या वरदानाची पूर्तता केली.
हे नंद यशोदेच्या उदाहरणावरून सिद्ध होते. आणि ही होती आपल्या भगवान श्रीकृष्णांची लीला. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.